श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। डफळापूर गटात काँग्रेसची झंझावाती। विक्रमसिंह सावंतांचा 11 गावांचा दौरा, विकासासाठी मतदानाचे आवाहन। नमस्कार, आपण पाहताय बीबीएम न्यूज नेटवर्क। सांगली जिल्हा परिषद आणि जत पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत डफळापूर जिल्हा परिषद गटात काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे। सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी रविवारी 11 गावांचा झंझावाती प्रचार दौरा करत काँग्रेस उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे। डफळापूर गटातील धावडवाडी येथून प्रचाराचा नारळ फोडत विक्रमसिंह सावंत यांनी प्रचाराला सुरुवात केली। हिवरे, डोरली, अंकले, बाज, बेळंखी, कुडनूर, शिंगणापूर, शेळकेवाडी आणि जिरे या गावांमध्ये भेटी देत त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला। भाजप जातीवादाचे राजकारण करत असून जत तालुक्यात माणसात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। काँग्रेसने नेहमी विकासाचे राजकारण केले। आमदार असताना डफळापूर गटासाठी रस्ते, पाणी, वीज आणि यासाठी शेकडो कोटींचा निधी दिला। या निवडणुकीत काँग्रेसने डफळापूर गटासाठी खंबीर नेतृत्व दिले असल्याचे सावंतांनी सांगितले। जिल्हा परिषद उमेदवार सौ काजल रमेश धुमाळ, जिल्हा परिषद उमेदवार सौ काजल रमेश दुधाळ, डफळापूर गणातून श्री बाबासाहेब बाळू माळे, तर बाज गणातून सौ सारिका रोहित गडदे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। तुमचे मत वाया जाऊन देणार नाही। तुमच्या प्रत्येक अडचणीत मी धावून येईन। योग्य माणसालाच मत दिल्याचा अभिमान तुम्हाला वाटेल, असे बाबासाहेब माळे यांनी सांगितले। विरोधकांवर जोरदार टीका करत सावंत म्हणाले की गेल्या काही वर्षात सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे। प्रचारादरम्यान महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी औक्षण करून सावंत यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। दरम्यान शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानात काँग्रेस उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या प्रचार दौऱ्यात जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महोदय पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि आपण जे मतदान आम्हाला देताय तर त्या तुम्हाला असं वाटणार नाही की ह्या चुकीच्या माणसाला मत गेलं। तुमच्या मताचा, तुमच्या सन्मान राखला जाईल। तुमच्या सुख दुःखात तुमच्या सोबत राहतो आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण निवडून देऊ विनंती करतो। थांबतो। जय हिंद। निवडणुकी दरम्यान, प्रचाराच्या दरम्यान सर्वजण उपस्थित राहिले आहे। सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ, जिरगाळ गावचे ग्रामस्थ सर्वांचं मी स्वागत करते। आणि येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला जिल्हा परिषद गटातून मी स्वतः काजल रमेश दुधाळ आणि पंचायत समिती गटातून बाबासाहेब माळे यांना हात या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करायचा आहे। आणि हे केवळ निवडणूक नसून हे एका व्यक्तीची नसून ही निवडणूक जनतेच्या विश्वासाची, जनतेच्या गावच्या भविष्यातील गावाच्या विकासाची, सुरक्षिततेची आहे। आणि मी तुम्हाला एवढंच आवाहन करते की तुम्ही योग्य उमेदवार निवडा, योग्य व्यक्तीला मतदान करा आणि भरघोस मताने विजयी करा। जय हिंद। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अंकलेत डफळापूर गटाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या गावचे सुपुत्र आणि जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि या जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य सन्माननीय पाटील साहेब, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य राम पाटील साहेब,
वगैरे साहेब आणि माझ्याबरोबर खास करून आलेले आमचे जत तालुका सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वनमाने साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे रोहित आणि त्यांच्या पत्नींना या ठिकाणी बाज पंचायत समिती गणातून आपण उमेदवारी दिलेली आहे, ते सारिका बिडदे. त्याचबरोबर डफळापूर जिल्हा परिषद गटातून ज्यांची उमेदवारी दिलेली आहे काँग्रेस पक्षाकडून ते काजलताई दुधाळ. खरं तर इथं आता जे काही पाटील साहेबांनी वाचून दाखवलं की त्या जवळजवळ नाही म्हटलं तर 10 कोटीचा निधी या निमित्तानं पाठपुरावा करून आपल्याला या गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळालेला. गेल्या विधानसभेला काय झालं काय नाही याच्यावर मला जास्त बोलायचं नाही, पण एक आहे की ज्या पद्धतीनं भाजपच्या माध्यमातून जो जातीवाद पसरवला जातोय, ज्या जातीवादाच्या माध्यमातून माणसामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय. एकीकडं पहिल्यांदा हिंदू मुस्लिम करत आले, परत मराठा ओबीसी केलं आणि परत आता ओबीसी वर्सेस SC असा हा प्रकार या भाजपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. माझं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या तालुक्याचा दुष्काळ पुसण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, त्याचबरोबर विविध योजनांचा पाठपुरावा केला आणि त्या पद्धतीनं आज जत तालुक्याची परिस्थिती कुठेतरी बदलताना दिसते. आपल्याला माहिती आहे की 2019च्या आधी सुद्धा ही म्हैसाळ योजना कार्यान्वित होती. त्यावेळेस अशी परिस्थिती होती की तुम्हाला पैसे भरून सुद्धा पाणी मिळत नव्हतं अशी परिस्थिती. पण गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 1 रुपया न भरता सुद्धा आज या बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.